तर गाईज आम्ही जस्ट ना आळंदीमध्ये आलोय आणि सकाळी आम्ही इथं एवढं उशिरा मित्र मस्त जेवलं वगैरे तरी अजून मला माहिती नव्हतं. आता माहिती झालं की आम्ही जेजुरी गड एवढ्या जवळ रूम घेतलाय. तुमचं पाटणावरती लक्ष होतं जेजुरीवरती लक्ष. क्षेत्र आळंदी. हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सानू सोल्स या युट्यूब चॅनलवर. आणि आम्ही चाललोय जेजुरीला. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. आणि आम्ही रात्री 3 वाजता निघणार होतो. आम्हाला इकडे जाता वाजलेत 6 वाजलेत. आमची गाडी आणखी आली नाही. गाडी येईल आता, मग तेव्हा आम्ही जाऊ. आणि इकडे बघा, इथे आमचं झालं खायचं काम. गाडीची काही सुचत नाही. वाट बघून बघून थकलेली माणसं आहेत. आणि झोपलो पण नाही आम्ही. लिटरली जागेच आहेत 12 वाजेपासून. गाडी 3 वाजता येणार होती, मग आम्ही जागेत राहिलो. आंघोळ बिंघोळ केली तर गाडी अजून येते. बघू आता काय होते ते. ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा. आणि इकडे बघा चिराग भाई. तर गाईज आम्ही जस्ट निघलेलोय आणि 6:30 वाजता आम्ही निघलोय. आणि आमची पब्लिक बघू शकता गाईज. स्पेस नाहीये ना म्हणजे. बघा या पोरला भूक लागलेली आहे. चटणी भाकर खायचं का प्रोग्राम चालू. आणि इकडे पण दीदी आमचं जेवायला नाही झालंय. आणि आमचं सगळ्यांचं बिघडलंय. आता 1 वाजला आणि आम्ही जेवढं नाही ना, आम्ही घरी पुरून जात दिली आमच्या डब्यात. आणि आमची पब्लिक सगळी आता झोपती उठलेली आहे. चिराग पब्लिक बाकी नाही. तू शिवानी सोलसे फक्त खाण्याचं काम आणि झोपायचं. खाण्याचं फक्त झोपायचं काम केलंय. आणि हिने झोपायचं काम केलं नुसतं. इकडं वाकडी तिकडी माझा बॅग तिकडं काय झोपलं माहिती वाकडा तिकडं. तर गाईज आता आहे ना आम्ही आळंदीमध्ये पोहोचलोय. आणि हा व्यू बघ तिथं गाडी उभी होती ना, तिथंच होता बाजूला नाही का लग्न चालू होता. भाऊ सांग आम्ही आळंदीमध्ये श्री क्षेत्र आळंदी. गाडी लावायला जागा नाही इथं. तर गाईज आम्ही जस्ट ना आळंदीमध्ये आलोय. आणि सकाळी आम्ही इथे पण गेलतो, ओझरला गेलो होतो. पण तिकडे काय झालं, आमची झोप नव्हती पूर्ण झाली. मग आम्ही सगळे मुलं सगळी झोपलो. आणि त्यामुळे मला शूटच करायला भेटलं. आणि आता आहे ना आम्ही आळंदीला थांबलोय. दुपारचं जेवण करू आणि मग निघू कुठे जायला, जेजुरीला. आणि जेजुरीला आम्ही उद्याच जाणार आहेत. आज जेवण चालू इकडे लेडीजचं. भरपूर माणसं, त्यामुळे आम्ही जेवणाचं सगळं साहित्यच आणलंय. इथे शिजत ठेवलंय. मशिदी गँग तिकडे बघा, तिथे पण दोघं बसल्यात. दोन भुक्कड या दोघी. आणि ही आमची बस 20 सीटर्स. आम्ही 20 माणसं आहेत. तर गाईज आता आहे ना आम्ही आलोय आळंदीच्या नदीच्या इथे. आणि आमची मोठी माणसं तिकडे जेवण करतायत. आम्ही तेवढं फिरून घेतो. आणि ही आमची नवरीबाई.
आता बघ किती गर्दी आहे ना जत्रेला, किती गर्दी असते. तू आले का जत्रेला? बापरे, इथं पाय ठेवतो लागणार नसते, एवढी गर्दी असते. आणि आता आहे ना आम्ही आलोय मार्केटमध्ये. इथे ना खूप आम्ही ना आता आतमध्ये आलोय आणि गर्दी बघा. इथून फक्त मुख दर्शन हा ना आतमध्ये. गाईज गर्दी बघा. इकडनं जायचे आणि सगळं इथून फिरून फिरून मग आतमध्ये मंदिरामध्ये. आणि आमच्याकडे एवढा टाइम पण नाहीये. नाही होणार, खूप गर्दी आहे. आता आम्ही आळंदीमध्ये आहोत आणि हे आहेत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी त्यांच्या 16व्या वर्षी जनकल्याण करून समाधी घेतली. आणि हे आपले विठू माऊली, सगळे वारकरी संप्रदाय. आणि हा मुक्ताई मंदिर. आम्ही ऍक्च्युली मुखदर्शन केलेलं आहे कारण की लाईनला ना खूप जास्ती गर्दी आहे. आता दाखवतोय.
9:30 आणि आम्ही रूम वगैरे घेतलं इथे. आता आम्ही आलोय कुठं काय आता आलोय जेजुरीमध्ये आणि रूम वगैरे घेतलंय. आणि सकाळी आम्ही जेजुरीचं गड चढू गोंधळ वगैरे होणार सकाळी तिकडेच. आणि आता आणखी आम्ही जेवलो पण नाही, जेवण बनवत आहेत आमच्या माणसं. आणि आम्ही आता इथे आराम करतोय. पूर्ण दिवस असं केलं ना ब्लॉग एवढंच काही शूट पण करायला भेटलं नाही. आणि आवडता बघा सकाळी तसंच केस वगैरे. आणि इकडे दिदीने तर झोपूनच घेतलंय. आणि इथे आम्ही बसलोय. ही बघा आई आणि बाकीचे सगळे गेलेत जेवण बनवायला. खूप वैताग आहे. उद्याचा ब्लॉग खूप छान होणार आहे पण तो ब्लॉग सुद्धा बघा. बघू आमचं जेवायला काय बनवतात. मला तो खूप भूक लागली. काही तिकडे जेवण शिजवायचा प्रोग्राम चालू. झोपत उठून खायला आल्यात लालची. तर गाय तुम्ही बघू शकता आमच्या रूमच्या इथनच जेजुरीचा पूर्ण व्ह्यू दिसतो. आणि ते मला आता माहिती एवढं उशिरा आम्ही ते मस्त जेवलं वगैरे तरी अजून मला माहिती नव्हतं. आता माहिती झालं की आम्ही जेजुरी गडाच्या एवढ्या जवळ रूम घेतलाय. पटनावरती लक्ष होतं. आणि बघा ना किती भारी दिसतं. पूर्ण लाइटिंग लावलं ना त्याला येल्लो येल्लो पूर्ण दिसतंय. आणि आम्ही आहेत ना आणि आता आहे ना आम्ही जेवण वगैरे चाललोय झोपायला रूमवर. तुम्हाला मी आमचा रूम पण दाखवते कसं आहे ते. चलो तर आता वरती टेरेस आम्ही जेवण केलं होतं आणि खाली रूम आहे. ही इकडे रूम आम्ही 2 रूम घेतल्यात. ही एक इकडे आणि एक इकडे. हे बघा आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केले आज. आणि आम्ही आता आलोय जेवणानंतर चालायला. या 2 वयस्कर माणसांना मी घेऊन आलेली आहे. म्हणजे इतकी भूक लागली होती ना मी पण रोजच्या पेक्षा अतिच जरा खाल्लेलं आहे. नाही मी मटण नाही खाल्ला कारण तेव्हा शिजलंच नव्हता. हा फक्त रस्सा घेतला. आणि आमची गाडी आणि बाहेर आलो. आणि इथे एवढं थंडी आहे ना खूप थंडी. म्हणजे आपल्याकडे जर थंडी कमी आहे स्वेटर घातलाय म्हणून. हा पण भरपूर थंडी आहे. एकदम असं जसं आम्ही गाडीत पोहोचलो तसं अचानक धुका पडलं. थंडी वाजायला लागली. बरं चेंज झालेला आहे. आणि ना बाहेर आलं का भारीच वाटतं. पण इथली एरिया वगैरे ना सगळं चेंज मस्त वाटतं. जिजामाता हायस्कूल कॉलेज. आणि आमचे ते भटकंती चालू आहे रात्रीचे. आमची माणसं आता जेवायला बसलेली आहेत. आणि आमचं जेवण वगैरे झालं त्यामुळे आम्ही शतपावली करायला आलोय. आणि तर गाईज आज आमच्या मोठ्याचा वाढदिवस पण आहे. आणि आम्ही इथे सेलिब्रेट करतोय. किती आणि आमची पब्लिक हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोठी आई. हॅपी बर्थडे टू यू. संपला व्यस्त आहे ती. व्यस्त आहे. आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहोत मी केक नाही मारला. फ्लेवर चांगले फ्लेवर चांगले. कोण चॉईस केला? गडावर तुम्हाला सगळं दाखवेल. तर आपण नेक्स्ट पार्ट होईल ब्लॉगचा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.